नागपुरात रिमझिम पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पावसामुळे बोरगाव देशमुख पुलावरून पाणी वाहू लागलं। कोळसगाव, बोरगाव, वागदरी या गावाकडे जाणारी वाहतूक बंद। पावसामुळे सोलापुरातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली। कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो। बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, तसंच पेनटाकळी प्रकल्पाच्या 7 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रामध्ये 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। सातही धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला। वाशिम जिल्ह्यामधील अनेक भागातील पिकांचं नुकसान। सततच्या पावसानं सोयाबीन, कपाशी पिकांवर अळी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव। नांदेडच्या बिलोली तहसील कार्यालयामध्ये घर जळालेल्या शेतकऱ्याचा संताप। नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप। अहिल्यानगरमध्ये लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीला अंगणवाडी सेविकांचा नकार। आधीपासूनच अनेक कामं असल्यानं अंगणवाडी सेविकांकडून गृह चौकशीची कामं शक्य नाहीत। इतर यंत्रणांच्या माध्यमातून गृह चौकशी सुरू केली असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी आणि मंत्री राधाकृष्ण विखे एकाच कार्यक्रमात आल्यानं चर्चा। पाण्याचा रोख ओळखा म्हणत विखेंकडून ठाकरेंच्या आमदाराला माहितीमध्ये देण्याचं आवाहन। भारतीय पुरातत्व विभागाकडून चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांना नोटीस। 7 दिवसांच्या आत अम्मा चौकाचं सुशोभीकरण हटवण्याचे निर्देश। कल्याणजवळच्या टिटवाळा महागणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून विशेष व्यवस्था। पंढरपूरमधील पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पखालपूर गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती। सणांच्या दिवसामध्ये भंडाराच्या प्रमुख एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या गर्दीमध्ये वाढ। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासन सुद्धा सतर्क। कल्याणमध्ये 15 ऑगस्टला मटण चिकन विक्री बंदीच्या निर्णयावर केडीएमसी ठाम। राष्ट्रीय सणाच्या दिवशी चिकन मटण विक्रेत्यांना दुकानं बंद ठेवण्याच्या नोटिसा, तर हिंदू खाटीक समाज व्यापारी असोसिएशनकडून कडाडून विरोध। दक्षिण सोलापुरातील वडजीमध्ये पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट। गाडी ओढ्यामध्ये वाहून जाताना वाचली। पूल ओलांडतानाचा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद। नागपूर वर्धा महामार्गावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी। डोंगरगाव जवळ बुटी बोरीवरून येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा। खानदेश विदर्भाला जोडणाऱ्या जळगावातील मलकापूर ते कुऱ्हा रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद रोडवरील रस्त्यांची दुरवस्था। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिक हैराण। नागपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक अवस्थेमध्ये। नागरिकांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी। बांधकाम विभागाचं पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष। पुण्याच्या भोरमधील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पर्यावरणप्रेमींचं अनोखं आंदोलन। वृक्षतोड केल्यानंतर किती ठिकाणी तिप्पट वृक्षारोपण केल्याची माहिती वन विभागाकडून मिळेना। माहिती मिळत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून साष्टांग दंडवत आंदोलन। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात युथ काँग्रेसचा रेल रोको। भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मतचोरीचा आरोप करत आंदोलन। राहुल ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ साताऱ्याच्या काँग्रेस भवन परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन। भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं मतदान चोरी केल्याचा काँग्रेसचा आरोप। अंबरनाथमध्ये भाजपचा पालिकेवर मोर्चा। अंबरनाथकरांच्या समस्या 1 महिन्यामध्ये सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू, भाजपचा इशारा। अमरावतीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन। शिक्षण विभागामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी नागपुरात शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई। कार्यालयीन कामकाज ठप्प। जालन्यामधल्या गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याची वाढीव रक्कम सरसकट देण्याची मागणी। अहमदपूर तालुक्यामधल्या अनेक प्रश्नांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा। अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात यावी अशा अनेक मागण्या। परभणी महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवाने ठप्प। शेकडो बांधकाम परवान्यांचे प्रस्ताव अक्षरशः धूळ खात। नगररचना विभागाला अधिकारी नसल्यानं नागरिकांचे हाल। धाराशिवमध्ये निम्न तेरणा प्रकल्पाच्या सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाचं भूमिपूजन। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। 10,000 शेतकऱ्यांची 17,000 एकर जमीन ओलित्याखाली येणार। साताऱ्याच्या कराड औंधमध्ये 38 बेघर कुटुंबांना घरकुल आणि जमीन ताबा मंजूर। प्रमाणपत्र वाटप।
आमदार अतुल भोसलेंच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान. छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले भोंगेमुक्त शहर. शहरातील 937 धार्मिक स्थळांवरून तब्बल 11,436 भोंगे उतरवले. पोलिसांची मोठी कारवाई. साताऱ्याच्या अजिंठा चौक परिसरामध्ये अवैध कीटकनाशक वाहतुकीवर कारवाई. कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून 1,23,000ची कीटकनाशकं जप्त. बुलडाण्याच्या डोंगरशेवली गावामध्ये 2 अस्वलांचा मुक्त संचार. महादेव मंदिर परिसरामध्ये अस्वलांचा वावर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. शहीद जवान स्वप्नील पाटील यांच्यावर जळगावच्या गुढे इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारत बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून स्वप्नील पाटील यांना वीरमरण. सोलापुरात बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर विक्री प्रकरणी आबासाहेब घनवट यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा. बारामती सहकारी बँकेच्या मॅनेजरसह 3घांवर गुन्हा, मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याचा आरोप. यवतमाळच्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील शेकडो सभासदांची फसवणूक. ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यामधल्या 92,000वर लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार. अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण होणार. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देश. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यामधील दोषी असलेले 76 जण रडारवर. 3 दिवसामध्ये फिर्याद देणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना गती. क्रांतीवीर धोंडू केशव देसाईंच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देसाईंचं मोलाचं योगदान. इचलकरंजीमध्ये 23 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी मोहिमेला सुरुवात. पावती बुकचा आमदार राहुल आवाड यांच्या हस्ते भूमिपूजन. साताऱ्याच्या पाचगणीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस. परिसरात दहशत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. वडाळा पनवेल हार्बर मार्गावरील लोकल गाडीच्या टप्पावर चढण्याचा मोह. तरुणाला चांगलाच भोवला. जोरदार विद्युत प्रवाहामुळे तरुण गंभीर जखमी. मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांच्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. आतापर्यंत 4 जणांना अटक. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून विशेष तपास सुरू. छत्रपती संभाजीनगर गोळीबार प्रकरणामधील आरोपीच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर. आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार असल्याचा आरोपीचा इशारा. नागपूरच्या यशोधरा नगर परिसरामध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 37,000चा मुद्देमाल जप्त. दोघांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद. भिवंडीमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या वाहनावर ठाणे पोलिसांची कारवाई. 32 कोटी किमतीचं 16 किलो एमडी ड्रग्ज जप्त. अवजड मालवाहतुकीच्या आड सुरू होती अंमली पदार्थांची तस्करी.